ज्योत क्लासेसवर माझी मुलगी 10th पण होती आणि म्हणजे खूप घाबरायची ती. तिला एक म्हणजे मी म्हणायचे स्टेजवर जाय बोल, पण शिंदे मॅडमनी खूप खूप कष्ट घेतले तिचे. टेस्ट घ्यायच्या खूप म्हणजे आणि मग ती तशी तशी टॅलेंट होत गेली. मग त्यानंतर तिला 10th 92% पडले. 92% पडल्यानंतर मग आम्हाला वाटलं की आम्ही संभाजीनगरला जाऊ. पण शिंदे सरांनी भरपूर वेळेस हे केलं, पण मग आम्ही गेलो संभाजीनगरला. तर मग गुरुकुल क्लासेसमध्ये गेलो आणि तिला तिथं ॲडमिशन घेतलं, हॉस्टेलला ठेवलं. आम्ही सोडून आलो, घरी आलो. तरी मग आम्ही शिंदे सरांना भेटलो नाही समजा. आणि मग शिंदे सरांना भेटलो नाही. 6 महिने झाले. मग मी तिथं मीटिंग अटेंड करायचे, जायचे. तर मग त्या ओडिसाच्या मॅडम होत्या. पण इथं हे टॉपचे मुलं त्यांना काहीच समजत नव्हतं म्हणजे माझ्या मुलीला. आणि मग मी भरपूर वेळेस त्या मॅडमशी बोलायचे का हिला समजत नाही, केमिस्ट्री काही समजत नाही आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी असतं. त्या म्हणायच्या, "नाही आम्ही शिकवतो, सगळं मुलांच्या हातात असतं." पण तसं काही नसतं. मग समजा सरांनी पण काहीतरी सांगितलं पाहिजे बुवा असं. आणि मग त्या मॅडम मला म्हणायच्या, मी घरी यायचे. मग मी माझ्या मुलीला म्हणायचे का, "बुवा तू टेस्ट देती." मग टेस्टला यायचे तिला 19 मार्क्स, 15 मार्क्स. मग माझ्या लक्षात आल्या ह्या गोष्टी. मग ती आजारीही पडली. मग पुन्हा मग मी वैजापूरला आणलं तिला आणि मग ज्ञानज्योतला शिंदे सरांकडं, काकडे सरांकडं आणि निर्वे सर होते त्यावेळेस. त्यांनी मला सांगितलं का तुम्ही मग मी कॅबिनमध्ये बसले. त्यांनी खूप मला सगळं सांगितलं का तुम्ही तिला ज्ञानज्योतला पाठवा. मग आम्ही ऑनलाईन लावायचे ठरले आणि ऑनलाईनमध्ये आणि ऑफलाईनमध्ये खूप फरक असतो. आणि सरांनी खूप म्हणजे सांभाळून घेतलं, काकडे सरांनी बी, त्यांनी बी. आणि माझी मुलगी अशी होती का बोलणं म्हणजे बिलकुल बोलतच नव्हती. पण ज्ञानज्योत क्लासेसपासून ती एवढी छान झाली का बस म्हणजे असं सांगण्यासारखं काही